की भगवान भोलानाथ या तिघांच्या तेजापासनं बेलपत्र तयार झालं. आता महादेवाला ही विनंती करतात ब्रह्मदेव आणि विष्णू, सदाशिवा तुमचं हे रूप क्रोधायमान आहे, सुंदर रूप धारण करा. महादेवानं सुंदर रूप धारण केलं. 5 मुखाचे झाले महादेव. देवाचं पंचमुखी महादेव स्वरूप पाहून ब्रह्म विष्णूला खूप आनंद झाला आणि त्यांनी महादेवानं प्रसन्न व्हावं याच्यासाठी त्यांच्याकरता गुणगान गायलं. माझ्या शंभूचे रूप सुंदर, 5 मुखाचा ईश्वर. 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 माझ्या शंभूचे रूप सुंदर, 5 मुखाचा जय हो. दया असू दे तुझी शंकरा, हात जोडितो गिरिजावरा. दया असू दे तुझी शंकरा, हात जोडितो गिरिजावरा. ध्यास लागो तुझा निरंतर, ध्यास लागो तुझा निरंतर.
जगतावरी घोट विषाचा घेई सत्वरी नीळकंठा तुझे उपकार पाचा मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाचा मुखाचा ईश्वर. भगवान सदाशिवानं एवढं सुंदर रूप धारण केलं, पंचमुखाचे झाले महादेव. आणि महादेव एवढे दयाळू आहेत. महादेवाच्या 5 मुखातून 5 वनस्पती निर्माण झाल्या. भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वाघास आणि रुई, रुचिक, रूट, तुम्ही जे म्हणाल ते, त्याला आकडा पण म्हणतात. या 5 वनस्पती महादेवाच्या मुखातून निर्माण झाल्या आणि या वनस्पती सहज रानावनामध्ये उपलब्ध होणाऱ्या आहेत. या वनस्पती प्राप्त करण्यासाठी ग्रामीण भागात असे काही विशेष सायास करण्याची गरज नाही. चलत चलत रस्त्याच्या कडेला धोत्र्याचं फूल, शमीपत्र, दुर्वा, रुई या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात आणि महादेव या रानावनातल्या पाना फुलांनी प्रसन्न होतात. या प्रत्येक वनस्पतीचं एक एक महात्म्य आहे. रुई हनुमंतराला त्याच्या पानाचा हार घालतात. शमीचं पत्र, शमीचं झाड, त्याचं खूप विशेष आहे. शमी पत्राचं खूप महिमान आहे. सोमवार असेल असा विशेष पर्व काळ, शमीच्या झाडाखाली जावं आपण, गोल वातीचा दिवा त्या झाडाला लावावा आणि पहा, जे देवता आहेत जसं की राम, कृष्ण, शिव, हनुमंतराया, गणपती, या देवादिकांना गोल वातीचा दिवा लावायचा. पण ज्या शक्ती स्वरूप आहेत, अंबिका, भगवती, जगदंबा, त्यांना लांब वातीचा दिवा लावायचा आणि देवादिकांना गोल वातीचा लावायचा. ज्या शक्ती स्वरूप आहेत त्यांना लांब वातीचा दिवा लावावा. शमीच्या झाडाला तुपाचा गोल वातीचा दिवा लावून त्या वृक्षाची आपण पूजा केली आणि पूजा केल्यानंतर, म्हणजे पंडित प्रदीपजींनी सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगते, आणि त्यांनी सांगितलं सोडून दिलं नाही, लोकांनी ते प्रयोग केले तर बऱ्याच लोकांच्या जीवनात त्या गोष्टीचे अनुभव पण आलेले आहेत. अगदी ते कथेमध्ये पत्राद्वारे लोकांना सांगतात आणि ते पत्र लोकांनी दिलेले असतात, त्यांनी लिहिलेले नसतात. ते लोक स्वतःचे अनुभव त्या पत्रामध्ये मांडतात. तर शमीच्या झाडाला गोल वातीचा दिवा लावून तुपाचा, शमीच्या वृक्षाचं आपण पूजन केलं तर ते पाणी घातल्यानंतर जी जमीन ओली झाली तिथली थोडीशी माती तळ हातावरती घेऊन 2 शमीची पानं घेऊन त्याची पेस्ट बनवली. आपण हातावरतीच अशी पेस्ट बनवली आणि ज्या लोकांना युरिन इन्फेक्शन, मूतखडा असे जे काही आजार असतात, पोटाला लावलं अवधूतेश्वर महादेवाचं नाव घेऊन. तर लोकांचा अनुभव आहे आणि ग्रंथाच्या द्वारे पंडितजीने सांगितलंय की खूप साऱ्या लोकांना पोटाच्या विकृतीपासून फरक मिळालेला आहे. बरं, हे जे उपाय आहेत अगोदर हॉस्पिटल करा ना, वैतागल्यानंतर हे करा. तुम्ही अगोदरच करा असं कोणी म्हणणार नाही तुम्हाला. जेव्हा तिकडून निराशा होईल ना, मग इकडे आशेचे किरण जोडलेले असू द्या आणि मग प्रयोग करा. शमी वृक्ष, एक शमीचं पान भगवान शिवाला जर आपण अर्पण केलं तर भोलेनाथ प्रसन्न होतात. काही काही लोक धनप्राप्तीसाठी खूप प्रयत्न करतात, पण काय कुणास ठाऊक कुठे प्रारब्ध दडलेलं, थांबलेलं, बिचाऱ्यांना खूप कष्ट करून प्रयत्न करून धनप्राप्ती होत नाही. आपल्या शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली साक्षात भगवान नारायण आणि माता लक्ष्मी दोघं वास्तव्याला असतात. शनिवारी पिंपळ वृक्षाखाली. आणि मग शनिवारच्या दिवशी गोल वातीचा तुपाचा दिवा पिंपळ वृक्षाला लावून आपण 11 प्रदक्षिणा घातल्या, लक्ष्मीनारायणाचा जाप केला आणि दोन्ही हातांनी पिंपळ वृक्षाला स्पर्श केला तर हातावरच्या दुर्भाग्याच्या रेषा नष्ट होऊन भाग्याच्या रेषा खुलवण्याची जबाबदारी लक्ष्मीनारायण भगवंताची असते. पण हे कधी? शनिवारच्या दिवशी. हाच प्रयोग जर तुम्ही रविवारी कराल तर उलट होईल, कारण रविवारच्या दिवशी नारायणासोबत लक्ष्मी नसते,
नारायणासोबत लक्ष्मीची बहीण असते. ती कोण असते ते तुम्ही पुस्तकात पहा, ते तुम्ही शोधा आता. पण शनिवारी माता लक्ष्मी नारायणासोबत पिंपळ वृक्षाखाली असते. शनिवारच्या दिवशी पिंपळाला स्पर्श कराल तर कल्याण होईल, पण रविवारच्या दिवशी पिंपळाला स्पर्श करू नये. या गोष्टीची आपण काळजी घ्यायची. असं काही वृक्षांचं सुद्धा महिमान आहे. तर ही 5 वृक्ष, त्याच्यामध्ये बेलपत्र, दुर्वा घास, रुई, भांग, धोत्रा. धोत्र्याच्या फळाचं, फुलाचं महत्व आहे. धोत्र्याचं जे फळ आहे ते फळ आपण चंदनामध्ये भिजवून भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण केलं तर जटिल आजार असू द्या, त्या आजारावरती एकतर तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलचा मार्ग मिळेल किंवा चांगले डॉक्टर तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून भेटतील. तुमच्या आजारावरती योग्य ट्रीटमेंट मिळेल. बऱ्याच वेळेला आजाराचं निदान होत नाही आणि मग माणसं म्हणतात गुणच येत नाही. निदान न झाल्या कारणानं गुण आला नाही, पण योग्य दिशा मिळण्यासाठी कधी कधी आपल्या जीवनातली ही उपासना कामी पडते. जुन्या काळापासून एक म्हण आलेली आहे, माणसाच्या जीवनामध्ये दवानं काम करावं याच्यासाठी दुवा सुद्धा जोडीला असली पाहिजे. दवा आणि दुवा जेव्हा एकत्र येतात तेव्हा कितीही मोठं संकट टळल्या जात असतं. लाल धोत्राचं फळ ते चंदनामध्ये भिजवून शिवलिंगावर अर्पण केलं तर मोठ्यातला मोठा कोणताही आजार असू दे, एक तर त्याच्यावर तुम्हाला मार्ग सापडेल किंवा तुम्ही जी ट्रीटमेंट घेताय ती योग्य पद्धतीने तुमच्यावरती लागू होईल. हेच धोत्राचं फळ आपण हळदीमध्ये भिजवून शिवलिंगावरती अर्पण केलं तर हळदीमध्ये भिजवल्याचा परिणाम, जो धनाचा अभाव तुमच्या गृहस्थ जीवनामध्ये आहे, लक्ष्मीची जी अडचण आहे, तर ती लक्ष्मीची अडचण काही काळामध्येच कमी होऊन जाईल. अशा काही संध्या, असे काही योग तुमच्या जीवनामध्ये जुळून येतील की तुम्हाला धन कमावण्याची संधी आयतं कोणालाही मिळणार नाही, पण तुमच्या प्रयत्नाला काहीतरी पुढे चाल मिळावी याच्यासाठी तशा संध्या तुम्हाला उपलब्ध होतील. कष्ट तुम्हालाच करायचे आहेत, प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत. कुठल्याही शास्त्रात देरे हरी आणि पलंगावरी अजिबात नाही. प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहेत, पण त्याच्यासाठी आपली उपासना अशी काही अनुकूलता निर्माण करेल की ती संधी तुम्हाला प्राप्त होईल. तर या सगळ्या गोष्टींचं महात्म्य तुम्हाला सांगत आहे. भगवान श्री सदाशिवानं शिवलिंग स्वरूप धारण केलं आणि ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणतात, देवा तुमची पूजा आम्हाला करायची आहे. महादेवाची पूजा दोघांनी चालू केली. पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र पूजा करत होते. पाण्यानं देवाला स्वच्छ धुवून, शिवलिंग धुवून घेतलं, दुधानं अभिषेक केला, पंचामृतानं अभिषेक केला, परत पाण्यानं अभिषेक केला, शिवलिंगाचा लाल चंदनानं शृंगार केला, भस्म लावलं, कुमकुम देवाला लावलं, अक्षदांनी शृंगार केला, देवाला प्रिय असणारी फुलं, त्या फुलांनी देवाचा शृंगार केला. कोणी म्हणतं देवाला एवढ्या शृंगाराची काय गरज, आपण आपल्या मेकअपला किती वेळ देतो, मग त्याला सुद्धा शृंगार आवडतोय. खूप सुंदर शृंगार केला भगवान ब्रह्मदेवानं आणि विष्णूनं, आणि शृंगार करून महादेवाची स्तुती करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं. महादेव फार खुश झाले दोघांवरती. पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र विष्णू आणि ब्रह्मदेवानं भगवान शंकराच्या शिवलिंगाची जी पूजा केली तीच पूजा जगामध्ये पुढे शिवरात्री म्हणून विश्वविख्यात झाली. शिवरात्री हा काही महादेवाच्या लग्नाचा वाढदिवस नाही. आता लोक म्हणतात शिव पार्वतीच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तसं अजिबात नाहीये. ब्रह्मदेवानं आणि विष्णूनं जी विश्वातली पहिली भगवान शंकराची पूजा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र केली, दिवसाचे 8 प्रहर 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर 8 प्रहर पूजा जी पूर्ण केली, तर तो दिवस शिवरात्रीचा म्हणून जगविख्यात झाला. महादेव फार खुश झाले. खुश झालेल्या महादेवानं ब्रह्मदेवाला आणि विष्णूला स्वतःचं ज्ञान दिलं. पूजेनं महादेव फार प्रसन्न झाले
आणि प्रसन्न झालेल्या महादेवानं ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना 1 महिनाभर स्वतःचं ज्ञान सांगितलं. 1 महिनाभर स्वतःचं ज्ञान सांगितलं. शिव पूर्ण स्वतःचं ज्ञान देतायत ब्रह्मदेवाला आणि विष्णूला. महादेव सांगतायत आणि हे दोघं श्रवण करतायत, ऐकत आहेत. ऐकणं त्याला आपण श्रवण करणं म्हणतो. महादेवानं सांगितलं आणि या ब्रह्मदेवानं विष्णूनं श्रवण केलं, ऐकलं त्यांनी, श्रवण केलं महिनाभर, म्हणून त्या महिन्याला श्रावण महिना हे नाव प्राप्त झालं. उमापती महादेव की जय. त्या महिन्याला श्रावण महिना हे नाव प्राप्त झालं. म्हणून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या उपासनेला विशेष महत्व आहे. त्याच्यामध्ये येणारे 4 सोमवार, त्याच महिन्यामध्ये पुढे पुढे चालून माता पार्वतीनं खूप घोर अनुष्ठान केलेलं आहे. श्रावण महिन्यामध्ये एरवी तरी लोक आम्ही खूप शुद्ध शाकाहारी आहोत असा आव आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण श्रावणात नास्तिकातला नास्तिक माणूस सुद्धा श्रावण पाळण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला नको त्या दुकानावरती फार दुष्काळ पडलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण काही गोष्टी संकेतावरनं आपल्या आजूबाजूला पाहून शहाणं व्हायचं असतं, समजून घ्यायचं असतं. तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि महादेवाची फार सुंदर पूजा ज्यांनी केली ते विश्वातले पहिले शिव उपासक म्हणजे विष्णू आणि ब्रह्मदेव आहेत. विश्वातली महादेवाची पहिली पूजा कोणी केली असेल तर विष्णूनं आणि ब्रह्मदेवानं महादेवाची पूजा केलेली आहे.